नमस्कार, स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आणि मी आहे केदार। तर आज 4 सप्टेंबर दुपारचे 2:30 वाजत आहेत। आज आपण 4, 5 आणि 6 सप्टेंबरचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर चक्राकार हवेची स्थिती आता बंगालच्या उपसागरावर सक्रिय झालेली आहे आणि याचं कमी दाबाच्या क्षेत्रात उद्या रूपांतर होईल। त्याच्यानंतर 6, 7 आणि 8 सप्टेंबरला हा जो सर्व पट्टा आहे, छत्तीसगड असेल, तेलंगणा असेल, विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्र, गुजरात, राजस्थानचा दक्षिण भाग, मध्य प्रदेश हा जो सर्व पट्टा आहे, या पट्ट्यातून या कमी दाबाच्या क्षेत्राचा इफेक्ट होणार आहे। तसेच आपली जी पश्चिम किनारपट्टी आहे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, पालघर, ठाणे या भागात सुद्धा वाऱ्याचा फ्लो वाढेल। याच्यामुळे ऑफशोअर ट्रफ या भागात सुद्धा सक्रिय होईल, मान्सून या भागात सक्रिय होईल। त्याच्यामुळे या भागात यावेळी परत एकदा पावसाची तीव्रता थोडीफार वाढताना दिसून येईल 6, 7, 8 सप्टेंबर रोजी। यानंतर सर्वप्रथम आपण आजचा 4 सप्टेंबरचा जिल्हावाईज हवामान अंदाज पाहूया आणि त्याच्यानंतर 5 आणि 6 सप्टेंबरचा। आजचा हवामान अंदाज जर पाहायचा गेला तर आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड हे जे 3 जिल्हे आहेत या भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता, सरी अधूनमधून सक्रिय राहतील। पुण्याचा पश्चिम घाटभाग, सातारा पश्चिम घाटभाग, कोल्हापूर पश्चिम घाटभाग या पश्चिम घाटभागात हलक्या मध्यम रिमझिम पावसाचा अंदाज आजसाठी 4 सप्टेंबरसाठी आहे। याच्यानंतर गोंदिया, गडचिरोली या 2 जिल्ह्यात मध्यम तर काही भागात जोरदार पावसाची शक्यता आजसाठी राहील, पण सार्वत्रिक असा पाऊस नसेल। उर्वरित भंडारा, नागपूर, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, नांदेड, परभणी, बुलढाणा, अकोला, वाशिम या पट्ट्यात सुद्धा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आजसाठी आहे, पण या भागात सुद्धा सार्वत्रिक असा पाऊस आजसाठी नसेल। उर्वरित पालघर, ठाणे, मुंबई हलके मध्यम एखाद दुसरी रिमझिम पावसाची सर आली तर आली, नाही तर विशेष पावसाचा अंदाज या पट्ट्यातून आजसाठी नाही आहे। नंदुरबार, धुळे, जळगाव, जालना, बीड, परभणी, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, साताराचा पूर्व भाग, पुणे पूर्व भाग, नाशिक हा जो सर्व पट्टा आहे, नगर, छत्रपती संभाजीनगर या पट्ट्यातून विशेष पावसाची शक्यता आजसाठी नाही आहे। कुठेतरी हलक्या मध्यम पावसाची सर झाली तर झाली, नाही तर विशेष पाऊस किंवा जोरदार किंवा पावसाची शक्यता आज जास्त प्रमाणात दिसत नाही आहे। तर हा झाला आजचा 4 सप्टेंबरचा हवामान अंदाज। त्याच्यानंतर उद्या 5 सप्टेंबर रोजी नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, अमरावती या पट्ट्यातून काही भागात मध्यम तर काही भागात जोरदार पावसाची शक्यता राहील। उद्यासाठी मेघगर्जनेसह हा पाऊस असेल आणि सार्वत्रिक असं नसेल, असं काही नाही की सर्वच ठिकाणी होईल, काही भाग कोरडे सुद्धा राहू शकतात। तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरचा पश्चिम घाटभाग या पश्चिम घाटभागात आणि कोकण विभागात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता उद्यासाठी सुद्धा सक्रिय राहील। तसेच नांदेड, परभणी, लातूर, जालना, बीड, बुलढाणा, अकोला, वाशिम, हिंगोली या भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी राहील, पण सार्वत्रिक असा नसेल, काही भाग कोरडे राहतील। हा जो सर्व पट्टा राहिलेला आहे, नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नगर, तसेच सोलापूर, सांगली, सातारा पूर्व, पुणे पूर्व, पालघर, ठाणे, मुंबई या पट्ट्यातून विशेष पावसाची शक्यता उद्यासुद्धा नाही आहे। कुठेतरी हलके मध्यम सर झाली तर झाली, नाही तर विशेष पावसाची शक्यता या पट्ट्यातून उद्यासाठी सुद्धा नाही आहे। त्याच्यानंतर 6 सप्टेंबर रोजी ऑफशोअर ट्रफ कोकण किनारपट्टी मुंबई विभागात सक्रिय होईल, मान्सून सक्रिय होईल। त्याच्यामुळे पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात थोडीफार पावसाची तीव्रता वाढेल। या भागात हलका मध्यम किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता 6 सप्टेंबर रोजी आहे। तसेच नाशिक पश्चिम घाटभाग, पुणे, सातारा, कोल्हापूरच्या पश्चिम घाटभागात सुद्धा मध्यम ते रिमझिम पावसाची शक्यता 6 सप्टेंबरसाठी आहे। तसेच नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, अमरावती या पट्ट्यात पावसाची तीव्रता 6 सप्टेंबर रोजी वाढताना दिसून येईल। मध्यम तर एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता 6 सप्टेंबर रोजी राहील। तसेच नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, जालना, बुलढाणा, अकोला हा जो सर्व पट्टा आहे या भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील, सार्वत्रिक असा पाऊस नसेल। मधला जो पट्टा आहे, नंदुरबार, धुळे, जळगाव,
जालना बीडचे राहिलेले भाग, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूरचा पूर्व भाग, सातारा पूर्व, नाशिक पूर्व हा जो पट्टा आहे विशेष पावसाची शक्यता 6 सप्टेंबर रोजी सुद्धा नाही आहे. हलकी मध्यम सर कुठेतरी सक्रिय होईल, थोड्या फार वेळासाठी ती सक्रिय राहील, पण सार्वत्रिक असा पाऊस या पट्ट्यातून नसेल. विशेष पाऊससुद्धा 6 सप्टेंबर रोजी या पट्ट्यातून दिसत नाही आहे. तर एकूणच काय तर 6 सप्टेंबरपासून बंगालच्या उपसागरात जे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होणार आहे याचा इफेक्ट थोडाफार विदर्भात 6 सप्टेंबरपासून होण्याचा अंदाज आहे. हळूहळू आता गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, नागपूर, वर्धा या पट्ट्यातून हळूहळू पावसाची तीव्रता वाढेल. आज आहे 4 सप्टेंबर. 6 सप्टेंबरपासून या पावसाची तीव्रता या भागातून वाढेल. आज उद्या या भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील, सार्वत्रिक असा नसेल. तसेच कोकण किनारपट्टी, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूरचा पश्चिम घाटभाग या भागात सुद्धा 6 सप्टेंबरपासून पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे. आणि त्याच्यानंतर 7-8 सप्टेंबर हा जो पट्टा आहे नंदुरबार, धुळे, जळगाव, अकोला, बुलढाणा, वाशिम, नांदेड, परभणी, छत्रपती संभाजीनगर, नाशिक या पट्ट्यातून कमी दाबाच्या क्षेत्राचा इफेक्ट होणार आहे 7, 8 आणि 9 सप्टेंबरच्या दरम्यान. त्यावेळी अशा आपण अपडेट तुम्हाला नक्कीच देऊ. बाकी राहिलेला हा जो भाग आहे लातूर, तसेच धाराशिव, सोलापूर, सांगली, पुण्याचा पूर्व भाग, सातारा पूर्व भाग, नगर या पट्ट्यातून विशेष पावसाची शक्यता नाही. हलक्या मध्यम रिमझिम पाऊस होईल, एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर होईल, पण विशेष पाऊस या पट्ट्यातून या भागांच्या तुलनेतून कमी राहील. तर हा झाला आपला 4, 5 आणि 6 सप्टेंबरचा हवामान अंदाज. त्याच्यानंतर हवामान खात्याने आजसाठी 4 सप्टेंबरसाठी गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, नांदेड, हिंगोली, लातूर, धाराशिव, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव, परभणी हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातून मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट आजसाठी दिलेला आहे, पण सार्वत्रिक असा पाऊस नाही आहे. पावसाची तीव्रता आपल्या अंदाजानुसार इकडे नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, अमरावती या पट्ट्यातून जास्त राहील. हा जो पट्टा आहे कुठेतरीच मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आपल्या अंदाजानुसार आहे. तसेच नगर, नाशिक, पुणे या 3 जिल्ह्यातून हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे. आपल्या अंदाजानुसार सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, तसेच पुणे, सातारा, कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात, फक्त पश्चिम घाट भागात हलका मध्यम आणि कोकण विभागात हलका मध्यम एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर सक्रिय राहील. पूर्व विभाग, सातारचा पूर्व विभाग, पुण्याचा पूर्व विभाग विशेष पावसाचा अंदाज नाही. सोलापूर, सांगली, कोल्हापूरच्या पूर्व भागात सुद्धा विशेष पावसाचा अंदाज नाही. नाशिक जिल्ह्यात सुद्धा विशेष पावसाचा अंदाज नाही. तसेच पालघर, ठाणे, मुंबई या भागात सुद्धा हलक्या मध्यम पावसाचा अंदाज नाही. विशेष पाऊस या भागातून आजसाठी नाही आहे. तर हा होता 3, 4 आणि 5 सप्टेंबरचा हवामान अंदाज. तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना तुमच्या नक्की पाठवा, जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. धन्यवाद.